आज मी तुम्हाला आमच्या घरी साधी सोपी खिचडी कशी बनते हे सांगणार आहे. खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मसाल्याचा डबा म्हणजे हळद, तिखट, मोहरी, जिरे आणि टोमॅटो, कांदा, मिरची, लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता इथं मी कापून घेतलेले आहे. आणि कुकरमध्ये तेल टाकले, पहा दिसतच आहे. तेलामध्ये जिरे टाकून घेतले, मोहरी टाकून घेतली, त्यानंतर लसणाची पेस्ट टाकून घेतली. मग थोडंसं हलवून घेतलं. त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला. कढीपत्ता छान तडतडल्यानंतर शेंगदाणे टाकून घेतले, कारण मला शेंगदाणे जास्त भाजलेलेच आवडतात. त्यानंतर टोमॅटो, मिरची आणि कांदा टाकून घेतलं. नंतर त्यामध्ये मिरची, हळद, तिखट, हळद आणि मीठ टाकून घेतलं, कारण मीठ मी फोडणीमध्येच टाकते. कारण फोडणीमध्ये टाकल्यानंतर मला असं वाटतं की टोमॅटो वगैरे लवकर शिजले जातात, म्हणजे छान वाफले जातात. त्यामुळे मी मीठ हे फोडणीतच टाकते. तिखट, हळद फोडणीत. त्यानंतर मी राईस टाकून घेतला आणि छान हलवून घेतलं तेलामध्ये. छान हलवून घेत आहे. त्यानंतर मुगाची डाळ टाकून घेतली. आणखीन एक वेळेस हलवून घेतलं. त्यामध्ये मग दोन ग्लास पाणी टाकून घेतलं. मग मसाला टाकला काळा. मग कुकर लावून घेतलं. त्यानंतर कुकरचे 3 शिट्या येऊ दिले आणि छान वाफू दिलं. त्यानंतर वाफ निघाल्यानंतर कुकरचं झाकण काढलं.